नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चाललो आहे पूर्ण तयारीशीर गंगोत्री धामचं दर्शन करायला. काल आपण गंगेच्या तीरावरच आपलं हॉटेल होतं, तिथे गंगा आरती आपण केली त्या हॉटेलची, आणि आज आपण चाललो आहे गंगा स्नान करायला आणि गंगेचं दर्शन घ्यायला. आहा हा, फायनली हर हर गंगे, हर हर गंगे. मित्रांनो, ज्या गंगेचं पवित्रता आपल्या भारतात पूर्णपणे गाजते, ती नदीचं नावाजलेली नदी आहे ती गंगा नदी. हा नयनरम्य दृश्य होतं माझ्यासाठी आणि आनंदाला तर उधाण होता. मित्रांनो, दर्शनासाठी लाईन लागली होती, पण मला असं वाटलं की ही लाईन फक्त थोडीशी आहे, पण ही लाईन तेवढी असणार नाही, कारण गंगोत्री धाम हे इथे गंगोत्री धाम तर हे आहे, इथे मंदिर आहे देवीचं, देवीचं मंदिर आहे. पण इथून अजून थोडं ट्रॅक करत गेलं 8 किलोमीटर तर गोमुख म्हणजे गाईच्या तोंडातून गंगेचं उगमस्थान आहे. तर ते गायमुख थोडं पुढे आहे, गोमुख म्हणतात हिंदीतून गोमुख, आणि आपण असं गायमुख म्हणतो. तर त्याला अजून 8 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तो ट्रॅक आपण नाही करणार आहोत, कारण तिकडे पण जाण्याचा परमिशन आधी घ्यावी लागते, ते रजिस्ट्रेशन असलं तरच. आणि आपण आत्ता फायनली गंगे देवीचं, माँ गंगेचं दर्शन घेऊन आपल्या ह्या जन्माचं सार्थक करणार आहे. हर हर गंगे, हर हर गंगे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं गंगा देवीचं स्थान आहे. खरंच तुम्ही इथे गेलात की तुम्हालाही खूप भारावून गेल्यासारखं वाटेल. आणि खरोखरच का उत्तर भारतातील लोक एवढी विनम्र, एवढी शांत, कारण त्यांच्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही एकदा गेलात की तुम्हाला कळेल की का ती लोक एवढी शांत डोक्याने आहेत. खरोखर मित्रांनो, खूप वातावरण छान, अगदी खूपच छान आहे. आणि माणसाला कितीही चिडला असेल, कितीही थकवा आला असेल, तर तो ह्या निसर्गाच्या सानिध्यात गेलं की तो अगदी शांत होऊन जाईल. आम्ही गंगेचं दर्शन घेतलं, गंगा घेतली. आमच्या ड्रायव्हरने पण सांगितलेले त्यालाही गंगा त्याच्या गावी न्यायची आहे. ड्रायव्हर तिथलाच आहे, कुमाऊचा आहे, आणि तो आमच्याबरोबर हे यात्रा करतो आहे. पण तो यात्रेला गाडी पार्किंग करायला खूप लांब लागतं, तर त्याला पॉसिबल नाही. तो दरवेळी येत असतो, पण यावेळी त्याच्या घरातल्याने त्याला सांगितलं तर तो गंगा घेऊन जाणार आहे. आणि त्यानंतर आम्ही गंगेचं दर्शन घेतल्याच्या नंतर मित्रांनो, तिथे गंगा स्थानाजवळ गोमुख, पुन्हा भागीरथी शिला, पांडव गुफा, गंगोत्री मंदिर, सूर्यकुंड, गौरीकुंड अशी प्रचंड आपली धार्मिक स्थळं आहेत. त्यांना नक्की भेट द्या. आणि या ठिकाणी जायचं सुद्धा सीझन मित्रांनो मे ते जून हे 2 महिने, त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर आहे, कारण इथे त्याच वेळात जाणं बरोबर आहे. नाही तर पूर्णपणे हे जे मंदिर तुम्हाला मी दाखवलं होतं, हा परिसर पूर्ण बर्फाच्छादित होतो, म्हणजे बर्फवृष्टी होते आणि हे दरवाजे आणि हे रस्ते बंद होऊन जातात. तर मग आम्ही, तुम्हाला माहिती आहे की किती मोठा आणि किती फेमस पिक्चर राम तेरी गंगा मेलीची शूटिंग जिथे झाली त्या ठिकाणी आम्ही आत्ता आलेलो आहोत. ही आहे हर्षिल व्हॅली. आणि इथे मी तर मित्रांनो त्या मंदाकिनी ॲक्टर्सच्या ना खरंच त्यांच्या प्रेमात पडली, कारण इतकं वातावरण हे थंड आहे की तिथे त्यावेळी लोकांना काय वाटलं असेल, गंगेचं त्यांनी ती शूटिंग केलं किंवा तो सीन दिला असेल, तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळे त्यांच्या कल्पना असतील. पण माझी अशी कल्पना आहे, माझे वैयक्तिक मत असं आहे की त्यांना मी सॅल्यूट मारते, कारण या ठिकाणी तुम्ही कपडे घालून, म्हणजे बरेचसे कपडे, जॅकेट, जे तुमचे स्टायलिश शूज वगैरे काही चालत नाही. इथल्याच पद्धतीने कडक कणखर शरीर पाहिजे. तर त्या परिस्थितीत मी एकावर एक 2-3 कपडे घालून, परत जॅकेट घालून स्वतःला कव्हर करत होती. मला तर ते शूटिंग जमलंच नसतं आणि जमतच नव्हतं. हे जे काही थोडं मला इकडे तिकडे मिळत होतं ते मी शांततेत घेत होते आणि त्याच्यावर मी व्हिडिओ करणार आहे, आणि असं माझं ठरलं होतं. आणि त्या ॲक्टर्सला खरंच सॅल्यूट आहे की इतकं थंड वातावरण, थंड नाही म्हणताय त्याला, हे पूर्ण मायनसमध्येच असतं. कसं शक्य आहे, कसं पॉसिबल आहे. आणि त्यावेळेचं 41 वर्षापूर्वी त्या ॲक्ट्रेसने, त्या हिरोईनने इथे डान्स केला होता, परफॉर्म केलं होतं, किंवा तो पिक्चर इथे शूट झाला असेल. खरंच त्यांना सगळ्यांना सॅल्यूट. आणि खरोखरच आहे की गंगोत्री धाम म्हणजे अगदी तीर्थक्षेत्रच आहे, म्हणून त्या मंदाकिनी देवीला सुद्धा तीर्थक्षेत्र देऊन मला आनंद झाला आणि मी खूप आनंदाने हे एन्जॉय करत होती. बघा, माझी पॅन्ट एवढी काय म्हणतात ना, जाड होती ना, की त्याच्यात स्वतःला चालणं शक्य होणार नाही. तर ते मला खूप बरं वाटलं. पण मित्रांनो, खरंच हर्षिल व्हॅलीच्या ठिकाणी आल्यावर नाच गाणं तर पाहिजेच, त्यामुळे मी थोडं मस्त मजा केली थोडी स्वतःची, आणि ते हर्षिल व्हॅलीचा अनुभव उपभोगला आणि मजा आली. मजा. आणि सॅल्यूट आहे त्यांना अगेन.
गिव्ह सॅल्यूट टू हर. आणि खरंच त्यांना तोड नाही आहे. आणि मित्रांनो खूप छान छान आहे. हर्षिल व्हॅलीसुद्धा बघण्यासारखी आहे. मग थोडंसं पटपट मोमोज तिथे फेमस होते. बरेचशी क्राऊड यूथ इथे भरपूर येत होते. बरेच जण तर हे त्यांच्या इथलं हिल स्टेशन असल्यामुळे म्हणजे हे पहाडी इलाक्यात राहूनसुद्धा या लोकांचं म्हणजे उत्तराखंडचं हिल स्टेशन आहे त्यामुळे बरीच गर्दी होती.